तर हाय फ्रेंड्स, पुन्हा एकदा नवीनच्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. आणि संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि मला स्वयंपाकाची तयारी करायची आहे. सर्वप्रथम तर घरं वगैरे मी मग झाडून घेतली होती, कारण लाईट येते जाते. तर त्याच्यामध्ये मी 4 ब्लाऊज कटिंग पण केलेले, ते टॉप शिवलेला युनिफॉर्म. आणि आता बाकीचं काम आहे. तर मी हा फ्रेश कढीपत्ता खाली अंगणातला जाऊन कढीपत्ता तोडून आणला. बघा किती फ्रेश आहे पावसामुळे. आणि वास तर ह्याला कोणाकोणाला कढीपत्त्याचा वास आवडतो, मला पण कढीपत्त्याचा वास आवडतो. खायला कढीपत्ता हा पण मला खूप जास्त आवडतो. तुम्हाला आवडतं की नक्की कमेंट करून सांगा. आणि आज मी असा विचार करते की संध्याकाळच्या जेवणामध्ये काय बनवायचं, हा प्रत्येक मला वाटतं महिलेला प्रश्न पडतो की संध्याकाळच्या जेवणामध्ये काय बनवायचं. तर हा मला पण आत्ता सध्या प्रश्न पडलेला आहे. तर चला मग आपण ठरवून नंतर बनवूया काहीतरी. तर छान असं आवरून घेतलं, हातपाय पण वगैरे धुतलेलं आणि फ्रेश पण झालं. तिथे मी दोन्ही साईडला दूध तापायला ठेवलेलं आहे. आणि सर्वप्रथम तर दूध तापून ठेवायचं, कारण लाईटच काय टिकत नाही आहे आम्हाला. आणि ते दूध खराब होईल, फ्रीजमध्ये होतं पण खराब होईल म्हणून मी तापायला ठेवलेलं आहे. आणि स्वयंपाक बघायला आपल्याला काय करायचं ते कंटिन्यू राहा. तर इथे बघा मी छान असं तोपर्यंत म्हणलं आपण भात तर शिजून होईल विचार करूच. तर तांदूळ हे धुवून घेतलेले छानपैकी. तर रेशनचे तांदूळ आहेत हे, रेशनचे नाही, मुलांना शाळेत भेटलेले तांदूळ. शक्यतो आम्ही सध्या तर रेशनचेच खातो, त्याच्यामुळे हे मुलांना भेटलेले तांदूळ. शाळेमध्ये जो मुलांना आहार देते तर त्यातलेच आहेत हे. याच्यात खडे जास्त आहेत शक्यतो, किती बघितलं तरी त्यात निघतेच. तर छान असे धुवून घेतले होते. आता त्याच्यामध्ये मीठ टाकायचं, चवीपुरतं मीठ टाकले ती छान होते. तुम्ही ह्याच्यात तेल सुद्धा टाकू शकता, पण मी सध्या टाकणार नाही, मी असंच बनवणार आहे. आणि ह्याला मस्त असं हलवून घेऊ. हे शिजतंय भात तोपर्यंत मला वाटतंय थोडंसं ब्लाऊज शिवून घेऊन आणि मग भाकरी केली की भाजी केली की होऊन जाईल. हा भात शिजतोय तोपर्यंत मी आपण थोडंसं ब्लाऊज शिवून टाकून झालेलं आहे. तर पांढरा भात करणं काही अवघड नाही आहे बघा. ह्या पत्तील्यात सकाळची गिलक्याची भाजी आहे एवढी, तरी पण आपल्याला दुसरी भाजी बनवायची एक, म्हणजे संध्याकाळचा स्वयंपाक पर्यंत राहील. तर तुम्हाला मी मगाच म्हणलं होतं की मी 4 ब्लाऊज कटिंग करून ठेवले. तर हेच ते 4 ब्लाऊज आहेत आणि सगळे एकाच कस्टमरचे आहेत, त्याच्यामुळे एकच माप टाकून पण फुल स्लीव्ज होते. आणि ज्यावेळेस मी कटिंग करायला घेतलं तर एक कमी जास्त पीस होता, त्याच्यामुळं मला सेपरेटच असं वेगळं कापावं लागलं. तर सगळे शिवायचे आहेत, बघू संध्याकाळच्या जेवणापर्यंत. तरी मी ह्यातले 2 ब्लाऊज कंप्लीट केले बघा. हा पर्पलवाला एक आणि थोडंसं ग्रीन पोपटी आहे तो एक. हा एक ब्लाऊज कंप्लीट केला 8:30 वाजेपर्यंत. आणि ब्लॅक कलरचं मी शिवायला घेतलं की आम्ही लगेच जेवण करायला बसलो. आणि जेवण करायला बसलो त्याच्यामुळे तो ब्लॅक कलरचा अर्धाच राहिला, म्हणजे ते 2 आणि एक आता गोल्डन कलरचा. तर असं 1.5 ब्लाऊज राहिलेला आहे. आणि लाईट पण गेलेली. तर बघूया काय होतं ते. चला मग आता जेवण वगैरे कर, सगळ्यांना जेवायला बोलवलं, जेवण करून घेऊ अगोदर. किंवा आता जेवणामध्ये मुलं मी वगैरे सगळे असतात. तर हाच ते ब्लाऊज मी मगाशीच कंप्लीट करून ठेवलेलं, दाखवलं नाही.
तर भात वगैरे मी शिजायला टाकल्याच्या नंतर इथे येऊन बसले होते. म्हणलं जोपर्यंत राईस शिजायचं होईल तोपर्यंत माझा अर्धा कंप्लीट ब्लाऊज होईल किंवा थोडंसं राहील पायपिंग वगैरे, म्हणून मग मी फास्टमध्ये हे ब्लाऊज उरकायला घेतले.